नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या 5 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की ओवी काही जेवत नसते. मोनिकाच्या भीतीने ती जेवणाला नकार देते. सारंग जेवणाचं ताट घेऊन रूममध्ये येतो. तो ओवीला भरवायला जातो. ओवी म्हणते, बाबा मला नाही जेवायचे, सांगितलं ना एकदा. ओवी बाजूला झोपून जाते. अमृता तिथे आलेली असते. सारंग विचारतो, अमृता वहिनी, अगं हिला काय झालं आहे, ही अशी का वागते? अमृता म्हणते, सारंग, तिच्या मनातली भीती तिला शब्दात मांडता येत नाही आहे. आणि मी तुला एक खरं सांगू का, ओवीला काय वाटते हे समजून घ्यायला एक आई हवी आहे. तू तिच्यासाठी एक आई घेऊन ये ना, लग्न कर ना. सारंगला सावलीशिवाय दुसरी कोणीही बायको म्हणून नको असते. सारंग सावलीला शोधायचं ठरवतो. तर इथे दुसऱ्या दिवशी सावली आवरून निघालेली असते. ती गुरुकुलात जाणार असते. जगन्नाथ म्हणतो, सावली, अगं गुरुकुलामध्ये 1-2च विद्यार्थी आहेत, तू तिकडे जाऊन काय करणार आहेस? सावली म्हणते, बाबा मी गुरुकुल प्रत्यक्षात चालू करणार आहे. माझं 2-3 विद्यार्थ्यांसोबत बोलणं झालं आहे आणि ते गुरुकुलामध्ये येऊन शिकायची तयारी दाखवत आहेत. मी जाते, भेटते त्यांना आणि शिकवायला पण सुरुवात करते. सावली जगन्नाथचा प्रॉब्लेम चुटकीसरशी सोडवते. आता सावली जेव्हा गुरुकुलामध्ये जाईल त्यावेळेस सावली आणि अमृता यांची भेट कशी होते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सावली, अबीर जगन्नाथकडे गुरुकुलमध्ये जाण्याचा हट्ट करत असतात. जगन्नाथ म्हणतो, सावली काय गरज आहे गं तिकडे जाण्याची? आणि पगाराचं म्हणशील ना, तर ज्या दिवशी तू इथे आलीस ना तेव्हापासून तुझा पगार चालू झाला आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. सावली म्हणते, नाही बाबा, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. काय झालं काय? तुम्ही गुरुकुलात मला का घेऊन जात नाही आहे? जगन्नाथ घाबरतो. सावलीला संशय आलेला असतो. तर इथे तिलोत्तमा, मोनिका, राजकुमार यांच्याकडे येते. तिलोत्तमा म्हणते, मोनिका, राजकुमार, मगाशी सारंग आला म्हणून आपलं बोलणं अर्धवट राहिलं. पण माझा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला आत्ताच्या आत्ता हवं आहे. माझ्याशी खोटं का बोललात तुम्ही? राजकुमार विचारतो, आई काय बोलतेस तू? कशाबद्दल? अगं मी तर खोटं काही बोललोच नाही आहे. तिलोत्तमा म्हणते, सावली सनस्क्रीनचे रिपोर्ट्स तुम्ही मला दाखवले होते, ते सगळे खोटे होते. तुम्ही जे रिपोर्ट्स दाखवले ना त्याच्यामध्ये सेल्स घसरलेले होते, पण सारंगने रिपोर्ट्स दाखवले ना त्याच्यामध्ये सेल्स हे चांगले वाढलेले होते. त्यात दिसत होतं की सावली सनस्क्रीन अजूनही टॉपला आहे, त्याचे सेल्स घसरलेले नाही. मग मला तुम्ही खोटं का सांगितलं? का हा खोटारडेपणा केला तुम्ही? मोनिका म्हणते, यात आमची काहीच चूक नाही आहे. ते कामत आहेत ना, त्यांनी आम्हाला जे रिपोर्ट्स दाखवले त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला. त्यामुळे तुम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ना तर ती कामतांना द्या. तुम्हाला जे ओरडायचं ते कामतांना ओरडा, आम्हाला नको. तिलोत्तमालाही कामतच चुकीचं आहे असं वाटतं. तर इथे ओवी सारंगने दिलेल्या गेमबरोबर खेळत असते आणि तिच्याकडे शुभ्रा येते. शुभ्राला सुद्धा तोच गेम हवा असतो. ओवी तिला गेम देत नाही म्हणून शुभ्रा मोनिकाला नाव सांगायला जाते. तर इथे तिलोत्तमा म्हणते, कामत जरी खोटं बोलत असले तरी तुम्ही शहानिशा का नाही केली? राजकुमार म्हणतो, आई, अगं मला वाटलं की कामतांनी जे सांगितले ना ते खरं असेल, आणि तसेही आम्ही मुद्दामच शहानिशा केली नाही. अगं आम्हाला वाटलं होतं की सावली हे नाव आपल्यासाठी चांगलं नाही आहे आणि ते असं ना तसं आपल्या आयुष्यातून गेलं तर चांगलं होईल. आणि मला काय गं, तुला पण तेच हवं आहे ना? सावली हे नाव आपल्या आयुष्यातून कायमचं निघून जावं असं तुलासुद्धा वाटतं ना? तिलोत्तमा म्हणते, हो मला पण वाटतं, पण हे अशा खोट्या पद्धतीने निघून जावं असं नाही वाटत. अरे तुम्ही जे काही केलं आहे ना त्यामुळे सारंग दुखावला गेला आहे. त्याला वाटत असेल की या खोट्या रिपोर्ट्समध्ये आपण तिघं सामील आहोत आणि या सगळ्यामुळे सारंग चिडला असेल, रागवला असेल आपल्यावर. मोनिका आपले हात वर करते आणि सगळं कामतांवरती ढकलून देते. कामतांनी शुभ्रा सनस्क्रीन सुचवलं होतं, सावली सनस्क्रीन बंद करायचं, त्याचे खोटे रिपोर्ट्स दाखवायचे, हे सगळं कामतांचंच होतं. तिचं याच्यामध्ये काही हात नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करते. राजकुमार, मोनिका, तिलोत्तमा यांचं बोलणं चालू असतं आणि तेवढ्यात तिथे शुभ्रा येते. शुभ्रा मोनिकाला खोटं सांगते आणि म्हणते की ओवी तिचा गेम तिला खेळायला देत नाही आहे. तेवढ्यात ओवी तो गेम घेऊन तिथे येते. ओवी मोनिकाला म्हणते, शुभ्राला गेम हवा आहे ना, हा घेऊन टाक, मला नको आहे हा. मोनिका खूप चांगुलपणा दाखवण्याचं नाटक करते आणि ओवीला म्हणते, ओवी बाळा, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी आणलं आहे ना, घे हा गेम.
मी शुभ्राला समजवेल किंवा दुसरा आणून देईल. मोनिका ओवीला जायला सांगते. ओवी आपल्या रूममध्ये जाते. थोड्या वेळाने मोनिका, शुभ्रा धावत ओवीच्या खोलीत येतात. ओवी तिच्या गेमसोबत खेळत असते. मोनिका ओवीचे ते खेळणं तोडून टाकते. तर इथे सावली जगन्नाथला विचारते, बाबा खरं खरं सांगा, तुम्ही गुरुकुलामध्ये जाण्यापासून का अडवताय आम्हाला? काही झालं आहे का? जगन्नाथ म्हणतो, सावली अगं गुरुकुलामध्ये सध्या ॲडमिशन खूप कमी आहेत. मुलं म्हणायला गेले तर 2-3च आहेत. गुरुकुलामध्ये काही दिवसांपासून चांगले शिक्षकही भेटत नव्हते आणि जे भेटले ना ते काही चांगले शिकवत नव्हते आणि त्यामुळे पालकांचा विश्वास उडाला. सावली म्हणते, नाही आपल्या गुरुकुलाचा प्रश्न आहे, असं हातावर हात ठेवून बसू शकत नाही आपण. आता आपल्याला नक्कीच काहीतरी करावं लागणार आहे. जगन्नाथ विचारतो, काय करणार काय पण तू? सावली विचार करत असते, काय करता येईल, कसं ॲडमिशन वाढवता येईल याचा विचार करते. तर इथे मोनिका ओवीचा गेम तोडून टाकते आणि ओवीला धमकावते. मोनिका म्हणते, हे बघ तुझ्या बाबांना ह्यातलं काहीही कळता कामा नये. जर तू तुझ्या बाबांना काहीच सांगितलंस आणि तुझा बाबामध्ये जर मला ओरडला तर मग तुझ्या बाबाला मी मारून टाकीन. मोनिका पुढे म्हणते, ओवी जोवर तुझं तोंड तू बंद ठेवशील ना तोवर सारंग जिवंत राहील, पण ज्या दिवशी तू तोंड उघडशील त्या दिवशी सारंग मेलेला असेल. त्यामुळे आता तोंड पाडून बसायचं नाही आणि सारंगला काहीही कळू द्यायचं नाही. मोनिका शुभ्राला घेऊन तिथून निघून जाते. इथे ओवी रडत बसलेली असते. तिची बाहुली मोनिकाने तोडली म्हणून तिला वाईट वाटतं. थोड्या वेळाने अमृता तिथे येते आणि ओवीला रडताना बघून विचारते, काय झाले आणि हा गेम कोणी तोडलाय? अमृताला कळतं की हे सगळं मोनिकानेच केले. ओवीची ती अवस्था बघून अमृताला खूप वाईट वाटतं आणि तिलासुद्धा रडू येतं. तर थोड्या वेळाने सारंग घरी येतो. सगळे एकत्र जेवायला बसतात. तिलोत्तमा सारंगला म्हणते, सारंग अरे ते जे काही ऑफिसमध्ये झालं ना ते सगळे खोटे रिपोर्ट्स वगैरे ते सगळं कामं त्यांनी केलं होतं आणि फक्त तुझ्या एकट्याची फसवणूक नाही झाली तर आमचीसुद्धा फसवणूक झालेली आहे. मोनिका, राजकुमार तेही सारखं सांगण्याचा प्रयत्न करतात की जे काही झालं ऑफिसमध्ये ते कामं त्यांनी केले, कामं त्यांचंच कारस्थान होतं सगळं. पण सारंग कोणाचं बोलणं काही कानावर घेतच नाही. तो फक्त बसायचं म्हणून तिथे बसलेला असतो. तो ओवीला जेवू घालण्याचा प्रयत्न करतो पण ओवी काही जेवत नसते. सारंग मोनिका, अमृता यांना विचारतो की ओवीला काय झाले, ती गप्प का आहे, उदास का आहे, पण कोणाला काहीच माहिती नसतं. सारंग विचारतो, ओवी बाळा काय झाले, कोणी काही बोललं आहे का तुला? मोनिका टेबलवरचा चाकू घेते आणि सारंगच्या दिशेने तो चाकू दाखवते आणि ओवीला दाखवते की तोंड उघडलंस तर सारंगला मारून टाकीन. ओवी सारंगच्या बाजूला चाकू बघते आणि मोठ्याने किंचाळते. सारंग विचारतो, ओवी बाळा काय झाले? ओवी म्हणते, बाबा मला नाही थांबायचं इथे. सारंग ओवीला आपल्या रूममध्ये उचलून घेऊन जातो. अमृता, राजकुमार यांना कळतं की मोनिकाचंच हे कारस्थान आहे. मोनिकाने तिला चाकू दाखवला म्हणूनच ओवी घाबरली आहे. तर इथे अबीर क्रिकेट खेळून घरी येतो आणि सावलीला सांगतो की तो कसा क्रिकेट खेळतो, आता त्यांनी नवीन काय शिकले. तो म्हणतो, आई जर माझे बाबा असले असते ना तर त्यांनी मला छान क्रिकेट शिकवलं असतं. सावलीच्या डोळ्यात पाणी येतं. सावलीला सारंगची आठवण येते. सावली म्हणते, बाळा मी तुला सांगितलं आहे ना, मीच तुझी आई आणि मीच तुझा बाबा. इथून पुढे आपण दोघं एकत्र मिळून क्रिकेट खेळायचो. तू मला सगळं शिकवत जा आणि मी तुला काही शिकवत जाईन. सावली अबीरला झोपवते पण तिला सारंगची खूप आठवण येत असते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.